ही तमिळ आहे, अधिकृत भाषा तमिळ आहे, दोन नंबरची भाषा. एक तर त्यांची भाषा बोल, नाही तर तमिळ. मलेशियामध्ये देखील आता तसंच चालू आहे, तिकडेही ते शिरलेत. प्रश्न ते शिरतायत ते चांगलं आहे का वाईट आहे हा विषय नाही, पण आपलं राज्य, आपली भाषा, आपला अभिमान, आपला स्वाभिमान, आपली माणसं हे सगळं टिकवून आपल्या प्रांत सोडून दुसऱ्या प्रांतात जाऊन आपली भाषा वाढवण्याचा आणि टिकवण्याचा ते प्रयत्न करतायत. माझी आपल्याकडनं सगळ्यांकडनं ही अपेक्षा आहे. हा काही करमणुकीचा कार्यक्रम नाही राज ठाकरेचा. हे जर आज आपण जागे नाही झालो बाबांनो, ज्या वेगाने ह्या सगळ्या गोष्टी होत आहेत हे पुढे आपल्या हातूनच सगळं निघून जाईल, सगळं निसटून जाईल आणि त्यावेळेला कपाळावरती हात मारण्या पलीकडे दुसरा तिसरा आपल्याकडे पर्याय नसेल. आणि म्हणून महाराष्ट्रातल्या सर्व तरुणांना, सर्व तरुणांना माझं ही विनंती आहे की जिथे जिथे म्हणून तुम्हाला शक्य होईल तिथे तिथे म्हणून तुम्ही मराठी बाणा हा आपला जपला गेलाच पाहिजे, हा वाढवला गेलाच पाहिजे, ही भाषा टिकवली गेलीच पाहिजे. याच्यासाठी तुमच्याकडनं काम घडेल भविष्यामध्ये अशी एक अपेक्षा आपल्या सगळ्यांकडे मी व्यक्त करतो. जशी जशी वेळ मिळेल तसा तसा मी आपल्यासमोर येईन, नवीन नवीन गोष्टी, नवीन नवीन विचार मी आपल्यासमोर मांडेन. पण आज आपण या सगळ्या सभेला जो प्रचंड प्रतिसाद दिला, सगळ्या आज गल्ल्या भरलेल्या आहेत, त्या सगळ्या प्रतिसादाला मी धन्यवाद देऊन मी आपली सर्वांची विनंती